नमस्कार. न्यूज अपडेट चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आता सगळ्यात मोठी ब्रेकिंग न्यूज आलेली आहे. लाडकी बहिणीसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना KYC प्रक्रिया मुदतवाढ करण्यात आलेली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना KYC मुदतवाढ. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संपूर्ण राज्यात अतिशय यशस्वीरित्या राबवली जात आहे. याबाबत दिनांक 18 नोव्हेंबर 2025 पूर्वी सर्व लाभार्थ्यांनी KYC प्रक्रिया करावी अशा सूचना यापूर्वी देण्यात आल्या होत्या. परंतु गेल्या काही दिवसात आपल्या राज्यात आलेल्या नैसर्गिक आपत्ती आणि इतर अडचणीमुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील अनेक पात्र बहिणींना KYC प्रक्रिया वेळेत पूर्ण करता आली नाही, यांची मला पूर्ण कल्पना आहे. या अडचणी गांभीर्याने नोंद घेत राज्य सरकारने एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. लाडकी बहीण योजनेच्या KYC करण्याची अंतिम मुदत आता 31 डिसेंबर 2025 पर्यंत वाढवण्यात आलेली आहे. तसेच ज्या पात्र लाभार्थी महिलांचे वडील किंवा पती हयात नाहीत किंवा घटस्फोट झालेला आहे, त्या लाभार्थी महिलांनी स्वतःचे KYC करावे व त्यांचे पती अथवा वडील यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र व घटस्फोट प्रमाणपत्र किंवा माजी न्यायालयाचे आदेश यांची सत्यप्रत संबंधित जिल्ह्यातील महिला व बाल विकास अधिकारी यांच्याकडे जमा करावी. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना KYC मुदतवाढ. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील KYC करण्याची अंतिम मुदत 18 नोव्हेंबर 2025 वरून वाढवून 31 डिसेंबर 2025 करण्यात आलेली आहे. गेल्या काही दिवसात आलेल्या नैसर्गिक आपत्ती आणि अडचणीमुळे अनेक लाभार्थ्यांना KYC करता आलेले आहेत. त्यामुळे राज्य सरकारने ही महत्त्वपूर्ण मुदतवाढ दिलेली आहे. ज्या लाभार्थी महिलांचे पती किंवा वडील हयात नाहीत किंवा घटस्फोट झालेला आहे, त्यांनी स्वतःचे KYC करावे. मृत्यू प्रमाणपत्र, घटस्फोट प्रमाणपत्र, न्यायालयाचा आदेश महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयात जमा करावा. ज्यांनी KYC अद्याप केली नाही त्यांनी 31 डिसेंबर 2025 पर्यंत पूर्ण करावी. लाडकी बहीण योजना. खुशखबर. मुदतवाढ 31 डिसेंबरपर्यंत करण्यात आली आहे. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व समोरील बेल आयकॉन दाबा की येणारी अपडेट तुम्हाला लवकरात लवकर मिळेल. धन्यवाद. रामकृष्ण हरी.